शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात कार्यालयामध्ये साजरी करण्यात आली. काय काय कार्यक्रम घेण्यात आले आहेत? खरं तर शासनाचे तसे स्पष्ट निर्देश आहेत मागच्या वर्षापासून की आपण फोटोला हार पुष्पहार टाकून आपण साजरी न करता काही सांस्कृतिक कार्यक्रम मनोरंजनाचे कार्यक्रम घ्यावेत असे आदेश असल्यामुळं आणि तशी तर आम्हाला महावितरणला फार पूर्वीची परंपरा आहे की आम्ही छत्रपती संभाजीनगर परिमंडळ कार्यालयामध्ये आमच्याकडे एक संयुक्त जयंती उत्सव समिती स्थापन होते, ज्याचे अध्यक्ष आमचे सन्माननीय माननीय मुख्य अभियंता असतात. त्याचबरोबर आमच्या कर्मचारी अधिकाऱ्यामधनं एक सचिव या ठिकाणी नेमला जातो आणि एक कोषाध्यक्ष घेतला जातो व सर्वच कर्मचारी अधिकारी अतिशय हिरिरीनं उत्साहानं याच्यामध्ये सहभागी होतात. विविध स्पर्धांचं आम्ही आयोजन करत असतो. यावर्षी आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त 5 स्पर्धांचं आयोजन केलं. त्याच्यामध्ये वक्तृत्व, निबंध, त्याचबरोबर चित्रकला, रांगोळी आणि वेशभूषा अशा 5 स्पर्धा आयोजित केल्या होत्या, ज्याच्यामध्ये प्रत्येकी 2 गट आणि वेशभूषेमध्ये कर्मचारी, महिला ज्या कर्मचारी आहेत त्यांनासुद्धा आम्ही सहभाग घ्यायला लावला, रांगोळीमध्ये त्याच्यामध्ये सहभाग घ्यायला लावला आणि एवढ्या आमच्या वसुलीच्या या काळामध्ये सुद्धा आम्ही हिरिरीनं छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी केली. या कार्यक्रमासाठी आमचे मार्गदर्शक माननीय श्री आदित्यजी जीवने साहेब, जे आमचे सहव्यवस्थापकीय संचालक आहेत, त्यांचं मार्गदर्शन, त्याचबरोबर आमचे अध्यक्ष माननीय श्री पवनकुमार कचोड साहेब, त्याचबरोबर आम्हाला सगळ्यांना मदत करणारे आमचे कार्यकारी अभियंता देशमुख साहेब आहेत, जे आज पूर्ण वेळ आमच्यासाठी थांबले, अध्यक्षस्थान स्वीकारलं आणि या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सगळ्यांचंच, आमच्या कर्मचारी अधिकाऱ्यांचं, इवन दो इथं सगळेच जण जे आहेत, आज तुम्ही मीडिया म्हणून सुद्धा आम्हाला एवढं समाज माध्यमातून पुढं आणलं, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. आणि या निमित्तानं सगळ्यांना पुन्हा एकदा मी महावितरणकडनं शुभेच्छा देतो आणि वीज भरून आम्हाला सहकार्य करावं, कारण हा उद्योग सार्वजनिक उद्योग आहे, हा टिकला पाहिजे, जनतेचा उद्योग आहे. म्हणून सगळ्यांनी आपलं बिल हे वेळेत भरून सहकार्य करावं आणि जी काही अखंडित सेवा विजेची आहे ती आपली हवेल करावी, एवढीच विनंती मी याद्वारे सगळ्यांना करतो. धन्यवाद. काही विद्यार्थ्यांना काही पुरस्कार पण देण्यात आले? येस, आम्ही या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिक आणि उत्तेजनार्थ एक पारितोषिक दिलं, ज्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल, त्यांचा आत्मविश्वास वाढावा, त्यांना एक पुस्तक, एक ट्रॉफीसुद्धा द्यावी आणि त्यांच्यातला जो आत्मविश्वास आहे उद्योगत व्हावा आणि त्यांनी समाजामध्ये एक चांगलं काम येणाऱ्या भविष्यात करावं, एक चांगला नागरिक, देशाला घडवणारा नागरिक निर्माण व्हावा, हा आमचा मूळ उद्देश त्यामागचा आहे. आणि यासाठी आम्हाला सपोर्ट आमच्या वरिष्ठांचा कायम असतो, तो राहतो आणि म्हणूनच आम्ही कार्य करू शकतो. या प्रसंगी मी एवढं सांगेन. या कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये आयोजन समितीमध्ये आमचे सन्माननीय सचिव माननीय श्री अभियंता संभाजी अथर्गन साहेब, तथा मी स्वतः कृष्णा काळजाते कोषाध्यक्ष म्हणून, तथा आमचे मार्गदर्शक जीवने साहेब आहेतच, पवनकुमार कचोड साहेब जे आमचे मुख्य अभियंता अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी माननीय कार्यकारी अभियंता, सर्वच कार्यकारी अभियंते आमचे डिव्हिजन 1, 2 प्रशासन अधीक्षक अभियंता सुद्धा, आणि इवन दो हा जो कार्यक्रम आहे तो जालना आणि छत्रपती संभाजीनगर याचे जे काही कार्यालय आहेत हे सगळे सहभागी होतात, त्यांचे पाल्य याच्यामध्ये सहभागी होतात आणि त्याचमुळं हे आम्ही करू शकतो आणि हे त्या सगळ्या ह्यांच्या सहभागातून होतं. आम्ही सगळेजण यासाठी वर्गणी वजा काही रक्कम जी काही आहे ती स्वयंस्फूर्तीनं आमचे लोक देतात आणि आम्ही ते करतो आणि म्हणून हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकतो. सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय. मी ह्या संयुक्त उत्सव जयंती चा सचिव म्हणून आपणास आम्ही वेगवेगळे 5 स्पर्धा घेतल्या आणि सर्व 5 स्पर्धाला एकदम उत्स्फूर्तपणे सर्व स्पर्धकांनी सहभाग घेतला आणि अत्यंत म्हणजे कमी वेळेत आम्ही हे सगळं नियोजन केलं. आम्हाला फक्त एक 8 ते 10 दिवस मिळाले आणि स्पर्धकांनी एकदम हिरारीने भाग घेऊन आणि एकदम खेळीमेळीच्या वातावरणात, आणि आम्ही जे परीक्षक वगैरे आणले होते हे एक तज्ज्ञ त्या क्षेत्रातले आणले होते, विद्यापीठातले म्हणा किंवा फाईन आर्ट्सचे म्हणा, रांगोळी, चित्रकला, वेशभूषा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, पोवाडा आणि बासरी वादन असे वेगवेगळे आम्ही जवळपास 7 स्पर्धा आयोजित केल्या. आणि सकाळचं स्वरूप होतं आमच्या जयंती उत्सवाचं. सकाळी आमची जी मशाल रॅली निघाली, म्हणजे आमचं जे संयुक्त उत्सव समिती 5 वाजता आमचा हा उत्सव चालू झाला, म्हणजे अंधारच होता. अंधारातून आम्ही त्या दिवसाची सुरुवात केली आणि त्याची सूर्योदय झाला तर आमचा तो क्रांती चौकमध्ये ती आमची मशाल रॅली आलेली. मशाल रॅलीला आमचे मुख्य अभियंता ह्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहे त्यांनी स्वतः क्रांती चौकामध्ये आले आणि क्रांती चौकामधले जे शिवरायांचा जो अश्वारूढ पुतळा आहे त्याला आम्ही अभिवादन करून आणि त्याच्यानंतर मग इकडे आम्ही कार्यक्रमाला सुरुवात केली, म्हणजे ज्या आमच्या संयुक्त उत्सव. आणि कार्यक्रम एकदम सगळा उत्साहात झाला. आमच्या कार्यक्रमाचे जे प्रमुख मार्गदर्शक होते, सहव्यवस्थापकीय संचालक आदित्यजी जीवने साहेब, यांनी आम्हाला वेळोवेळी प्रत्येक वेळेस मार्गदर्शन केलं. त्याच्यामुळेच हा कार्यक्रम एकदम यशस्वी आम्ही करू शकलो. आणि ह्या कार्यक्रमासाठी सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच विविध संघटनेचे पदाधिकारी व त्यांचे सभासद यांनी आम्हाला खूप मोलाची साथ दिली. त्याच्यामुळं हा म्हणजे पिऊन पासून
तर JMD पर्यंत आमचा सगळा हा जो कार्यक्रम आहे सगळ्यांनी मदत केल्यामुळं हा एकदम विद्यार्थ्यांनी आणि सगळ्या कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबांनी आल्यामुळं हा कार्यक्रम एकदम जयंतीचा हा जन्मोत्सव म्हणजे हा मोठा उत्सव आम्हाला साजरा करता आला. आणि यापुढे पण आमचं असंच राहील की या कार्यक्रमाची व्याप्ती कशी वाढवता येईल या दृष्टीने आमचे प्रयत्न आम्ही करू. आमचा संयुक्त उत्सव जयंतीचा दुसरा पाठ हा 14 एप्रिलला असतो. मी आता तुमच्याद्वारे आवाहन करतो की सर्व आमच्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना त्यांनी 14 एप्रिलच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला देखील सर्वांनी अशाच प्रकारे किंबहुना यापेक्षाही जास्त सर्वांनी सहभाग नोंदवावा आणि दोन्ही जयंती एकदम थाटामाटात आणि दोन्ही महापुरुष असल्यामुळे आपल्याला महापुरुषाचा म्हणजे एक त्याच्या सुईच्या कणा इतका जर आपल्या आयुष्यात जर आपण म्हणजे बोध घेतला तर आपण नक्कीच या दोन्ही महापुरुषांच्या जयंतीचा जो उत्सव आहे तो साजरा करला हे आम्ही आमचं म्हणजे भाग्य समजतो. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा जो कार्यक्रम आहे आमचे संभाजीनगरचे प्रादेशिक कार्यालयाचे सर व्यवस्थापकीय संचालक श्री आदित्य जीवने सर तसेच मुख्य अभियंता श्री पवनकुमार कछोट साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्साहात पार पडला. सकाळी 7:30 ते 8 वाजेपासूनच सर्व कर्मचारी इथं अतिशय उत्साहाने या कार्यक्रमात सहभागी झाले आणि कार्यक्रमाची सुरुवात जी होती ती एक आपले जे विलासराजे भोसले विलासराजे बडक यांनी पोवाड्याने जे सुरुवात केली अतिशय सुंदर असा कार्यक्रम सकाळी झाला. त्याच्यानंतर आमचे जे प्रमुख वक्ते होते श्रीमंत कोकाटे साहेब यांनी छत्रपतींबद्दल अतिशय चांगल्या प्रकारे व्याख्यान दिलं आणि आमचे जे महावितरण कंपनीमध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांचे जे पाल्य होते तर त्यांनी विविध वेशभूषा असा करून इथं आले होते आणि त्यांना अतिशय पारितोषिकसुद्धा तिथं देऊन त्यांचं उत्साह वाढवण्याचे काम या कार्यक्रमातून झालेले आहे आणि अशा प्रकारे हा कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे पार पडलेला आहे. शिवजयंतीनिमित्ताने काय शुभेच्छा देणार? सर्वप्रथम मी आमच्या महावितरण कर्मचाऱ्यांच्या वतीने जो कार्यक्रम दर वर्षीप्रमाणे जो आयोजित करण्यात येतो तो यावर्षीसुद्धा आयोजित करण्यात आला होता. या निमित्त मी सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देत मी महेंद्र देशमुख कार्यकारी अभियंता शहर विभाग क्रमांक 2. मी इयत्ता 7वी मध्ये शिकते. महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम भलांना कुठला घामा याला कोण घालिली असल्याने दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिलशहाची आई बरं का. नजर येत तिच्या अंगार दरबार झाला गपगार कोणी घेई ना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला हम लढेंगे शिवाजी को आणि त्यांना विडा उचलला. नाव द्यायचा फजल खाना नाव द्यायचा फजल खाना जिथं जागता जाणू सैतान खान बोलला छाती ठोकून शिवबाला टाकतो चिरडून. कौतिक झालं दरबारात मरहब्बा सुभानल्ला. खान निघाला मोठ्या गुरमीनं त्याचा घोड दड पायी दड फौज पाटाला बकळ अंगडा हत्तीचं बळ पाहणारा कापेचा जळ. वाटेत दिसत त्याला चिरडीत ठेचीत खानाची सेना निघाली. गावा लुटली देऊळ उद्ध्वस्त केली. आया बहिणींची आबरू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ. आता शिवबाचं काय खरं नाही. इकडं निजाम तिकडं मोगल पलीकडे इंग्रज जो तो हेच बोलू लागला. Did you see the size of Afzal Khan's army? Yeah, sat, but the line of the mountain is there. राजाची सेना मुठभर खानाला कसा थोपणार काय लढवावा म्हणणार चिंतेत पंत सरदार. महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. प्लीज अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शस्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस शिवासनाधीश्वर महाराज धीराज शिव छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की. ओम नमः पार्वती पते.
थँक्यू. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.